मुंबईतल्या मुलुंड येथील मिठागराची जागा ही धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला दिल्याच्या पार्श्वभूमीवर मिठागराच्या जागेवर फलक लावण्यात आले। त्यामुळे मुलुंडमधल्या स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते। मुलुंड मिठागराची जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्याच्या निर्णयाविरोधात सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। मुलुंड मिठागराची 58.5 एकरची जागा ही केंद्र सरकारनं राज्य सरकारला हस्तांतरित केली आहे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पात अपात्र ठरणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन हे मिठागराच्या जागेत करण्यात येणार आहे। राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं। सर्वात महत्त्वाचं काय तर या मोकळ्या जागा आहेत। तुम्ही जर आज मुंबईमध्ये कुठेही गेलात तर अशा मोकळ्या जागा मिळत नाहीत आणि हे मिठागर आहेत। मिठागर हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। 26 जुलै सारखी जर पूर परिस्थिती आली तर हेच मिठागरांनी आम्हाला वाचवलं होतं। आणि सर्वात महत्त्वाचं की हे जे अपात्र लोक आहेत त्यांना इकडे तुम्ही टाकणार आहात आणि आमच्यावरती तो बोजा येणार आहे। तुम्ही याचा कुठलाही विचार करत नाही। 3 ते 4 लाखांची लोकसंख्या इकडे तुम्ही वाढवणार आहात। इकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्याचा भार पडणार आहे। पर्यावरणाचे नुकसान होणार आहे। याचा कुठला विचार केलेला नाही। आम्ही स्थानिक म्हणून आणि पक्ष म्हणूनही रस्त्यावरती तीव्र आंदोलन करणार आहोत आणि त्याचं लवकरच तुम्हाला त्या आंदोलनाचं स्वरूप कळेल। आणि मुलुंडच्या मिठागराच्या जागेचा नेमका वाद काय आहे आणि तिथं पुनर्वसनाला विरोध का होतोय याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वेदांत नेमनं। सध्या मी पूर्व द्रुतगती मार्गावर आहे आणि पूर्व द्रुतगती मार्गावरून ठाण्याच्या दिशेने जात असताना डाव्या बाजूला मुलुंडच्या मिठागराची जागा आपल्याला पाहायला मिळते आणि हीच मुलुंडच्या मिठागराची जागा साधारणपणे 58.5 एकर जागा ही आता SRA ला देण्यात आलेली आहे आणि इथेच धारावी पुनर्वसन प्रकल्प हा राबवला जाणार आहे। धारावी मधले जे अपात्र ठरणारे लोक आहेत त्यांचं पुनर्वसन आता इथे केलं जाणार आहे। खरं तर ही मिठागराची जागा अर्थातच केंद्र सरकारची होती आणि ही केंद्र सरकारची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आली आणि राज्य सरकारकडनं आता ही धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे। संपूर्ण म्हणजे मुलुंड ईस्टची जी एंट्री आहे तिथून मुलुंड वेस्ट पर्यंत ही जी काही 58 एकरची मिठागरांची जागा आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये DRPPL धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 319 करोड रुपये केंद्राकडे भरले आणि धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी या जागा या महाराष्ट्र सरकारकडे म्हणजे SRA कडे वर्ग करण्यात आलेले आणि काल या संदर्भात इथे बोर्ड सुद्धा लागलेले आहे। सर्वात महत्त्वाचं काय तर या मोकळ्या जागा आहेत। तुम्ही जर आज मुंबईमध्ये कुठेही गेलात तर अशा मोकळ्या जागा मिळत नाहीत आणि हे मिठागर आहेत। मिठागर हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। 26 जुलै सारखी जर पूर परिस्थिती आली तर हेच मिठागरांनी आम्हाला वाचवलं होतं। आणि सर्वात महत्त्वाचं की हे जे अपात्र लोक आहेत त्यांना इकडे तुम्ही टाकणार आहात आणि आमच्यावरती तो बोजा येणार आहे। तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहात, पक्षाची आता नेमकी काय भूमिका असणार आणि स्थानिक म्हणून सर्वजण आता पुढची काय भूमिका घेणार? आम्ही स्थानिक म्हणून आणि पक्ष म्हणूनही रस्त्यावरती तीव्र आंदोलन करणार आहोत आणि त्याचं लवकरच तुम्हाला त्या आंदोलनाचं स्वरूप कळेल। संपूर्ण मिठागराची जागा जिथे आता धारावीतील अपात्र लोकांचं पुनर्वसन केलं जाईल आणि ज्याला मुलुंडमधील स्थानिकांचा त्याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध असणार आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि